आणि सरांचं एक युट्यूब चॅनल पण आहे, मेडिसिनल डिस्कवरी ऑफ मेडिसिनल प्लांट्स. आपण मला वाटतं बाजारात बऱ्याच वेळा अनेक भाज्या बघतो, त्यामध्ये माठाची भाजी, तांदळीची भाजी, पोकळ्याची भाजी, अशा ज्या ॲमेरॅन्थिस फॅमिलीच्या भाज्या असतात त्यांचा बोलबाला असतो. पण दुर्दैवानं याला काटे असतात म्हणून कुणी याला विचारत नाही. पण हा काठे माठ आहे, याची भाजी सुद्धा अत्यंत छान लागते. केवळ त्याला भाजी म्हणून खाण्यापेक्षा तुम्ही औषध म्हणून खाल्लं तर फार महत्वाचं आहे. याच्या अगदी मुळापासून पूर्ण पंचांगाचा वापर केला जातो. पण या पानांची भाजी मात्र खरंच छान लागते. आपल्याला खतं टाकून पेस्टिसाईड मारलेली, त्यानंतर केमिकल्स टाकलेल्या भाज्या आपल्याला मिळत असतात. अशा वेळी ही रानात उगवलेली, सहजासहजी उगवलेली, कधीही कुणी न वाढवलेली आणि त्याचं जोपासन न केलेली अशी धुष्टपुष्ट भाजी आपण खाल्ली तर निश्चितपणे आपल्या शरीराला फायदा होऊ शकतो. तर काठेमाठ ॲमेरॅन्थस स्पायनोसस असं याचं बोटॅनिकल नाव आहे. आणि हे खास करून ज्या लोकांची हाडं मोडलेले आहेत, ज्यांना फ्रॅक्चर झाले, त्यांनी याची पानं, याची भाजी जरूर खा. फ्रॅक्चर जुळण्यासाठी मदत होते. मित्रांनो, ही आहे निळुंबी किंवा याला पुवन असं म्हटलं जातं. औषधीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं आहे. पण ज्यावेळी रानभाजी या सेक्शनमध्ये आपण त्याला घेऊन जातो ना, तर त्याचा कुठलाही भाजीचा उल्लेख आढळत नाही. पण याची जी फळं लागलेत ना, ही छोटी छोटी फळं दिसत आहेत, आता हिरवी आहेत, ती पिकल्यानंतर काळी होतील आणि काळी फळं जी आहेत ती खायला गोड लागतात. आणि तुमच्या घरामध्ये तर ही जी फळं आहेत, ही फळं तुम्ही पिकल्यानंतर त्याचा ज्यूस काढून त्याचा जॅम बनवू शकता, चटणी बनवू शकता, जॅम जेलीसुद्धा बनवू शकता. लक्षात घ्या, म्हणजे ही सुद्धा तुम्ही एक रानभाजी म्हणायला हरकत नाही. काय नाव म्हणताय? पुवन किंवा याला दुसरं नाव आहे निळुंबी. ओके. हां, हे तुम्ही औषधी म्हणून खास दात घासण्याकरता वापरू शकता. दात दुखणं असेल, कीड असेल, त्याच्यामध्ये तोंडामध्ये जखमा असतील, त्यासाठी याच्या काड्या फक्त लिंबापेक्षा शेकडो पटीनं क्वालिटी त्याची चांगली आहे. दात घासायचे? हो, हे काड्या, हे ज्या काड्या आहेत ना, ते बस तुम्ही चावू शकता, बाकी काही नाही. हे काड्या घ्यायच्या आणि तोंडात टाकायच्या. त्या छोट्याशा ओढ्याच्या काठी आपल्याला आणखीन एक रानभाजी बघायला मिळते. जे समोर बघितलात, काटेरी भाजी आहे, वाहत्या पाण्यामध्ये मस्त उभी आहे, काटे अजून कोवळे आहेत त्याचे. त्याचं नाव आहे तालीमखाना. त्याला कोळशिंदा भाजी देखील असं म्हणतात. याच्या कोवळ्या पानांची भाजी बनवली जाते. खास करून पुणे भागामध्ये ही भाजी फार फेमस आहे. याला कोळशाची भाजी असं देखील म्हटलं जातं. आणि आयुर्वेदामध्ये तर हे एक सेक्स टॉनिक आहे, पॉवरफुल सेक्स टॉनिक. तालीमखाना या शब्दाचा अर्थच काय? जो तालमीत जातो त्याचा खाना. मग तालमीत जो जातो कसाला पाहिजे? मजबूत पाहिजे. व्यायाम करणारा मजबूत, म्हणजे हे झाड तुम्हाला ताकद देतं, परिपूर्ण ताकद देणारं पहिलवान बनवतं. मग याची भाजी बनवून खा. आणि औषधामध्ये याच्या बिया वापरतात. बिया कधी येतात? बिया साधारणपणे आता कमीत कमी 2-3 महिने जातील. ऑक्टोबर नंतर याला आता फुलं येतील काही दिवसांनी, नंतर बिया धरतील. हे पहा, इकडे बघू शकता, हे सुकलेलं झाड असं आहे, त्याच्या बिया पडून गेलेल्या आहेत. हो, ते काळं दिसतंय ना सगळं, हे तालीमखानाच आहे. तो मोठा आता हे कोवळा उगवलेला आहे, त्याच्या बिया शेजारी पडलेल्या आहेत, त्याच्यातूनही रोपं उगवलेली आहेत. हा फुलं निळ्या रंगाची फुलं येतात. त्याला संस्कृतमध्ये एक नाव आहे कोकिलाक्ष. कोकिलेच्या डोळ्यासारखं एक स्पॉट त्याच्यामध्ये असतो त्या फुलामध्ये, म्हणून त्याला कोकिलाक्ष. तर ज्यांना तालमीत जायचं आहे, तालीमखाना जरूर खा, ताकद निश्चितपणे येईल. पण सगळ्या बिया सोडून सुकलाय तो, त्याची ताकद देऊन सुकलाय तो, असाच नाही सुकलेला, म्हातारा झालाय तो फक्त. वाव, मस्तच मस्त आहे बघा. एक पाणी, दिस इज एक पाणी. एक पाणी, एकच पान येतं. हे ग्राउंड ऑर्किड आहे, नर्वेलिया नावाचा ऑर्किड आहे. याचा कंद असतो जमिनीमध्ये छोटा. आणि हा जो कंद आहे ना, तो कंद पहिल्यांदा सुरुवातीला याला फुलं येतात ना, म्हणजे मेच्या आसपास याला फुलं येतात अगोदर. तो कंद फुलं घेऊन येतो, मग फुलं येतात, ती फुलं त्यातून बिया पडतात, इकडे तिकडे पसरतात, पुन्हा हे सगळं उगवत असं. म्हणजे तुला असं दिसलं ना, ते एकाच ठिकाणी भरपूर दिसेल, एक झाड दिसणार नाही कधी. आणि याच्या पानाची भाजी, संस्कृतमध्ये याला पद्मचारिणी असं नाव आहे. पद्मचारिणी. हे बघ ना किती सुंदर पान. हो, मस्तच एकदम जबरदस्त असं आहे. बघा ना स्ट्रक्चर कसं आहे, मस्त बदामाच्या आकाराचं रेषा. बॅक साईड का अशी माती का लागलेली आहे, ज्यावेळी सुरुवातीला उगवलं ना, ते जमिनीला चिकटून होतं. मग ते माती चिकटलेली घेऊनच वरती वाढले. ते कधी येते साधारण? हे मे मध्ये फुलं येतात आणि जून मध्ये ही पानाशी येतात. याच्यानंतर मग तुम्हाला पुढच्या वर्षीशिवाय हे बघायला मिळणार नाही. हे आता फार तर फार 2 महिने राहील, पावसाळ्यापर्यंत राहील. लक्षात घ्या, जून होऊन जाईल, पुन्हा त्याचे एकदा फोटोसिंथेसिस होऊन ते कंद मजबूत होतील पुन्हा जमिनीतले. पुढच्या वर्षी पुन्हा ते कंद पुन्हा जोमाने येतील. त्यामुळे हे ऑर्किड आहे, ग्राउंड ऑर्किड आहे. अगदी कमी वापरा, शक्यतो याचं प्रिझर्वेशन करण्याचा प्रयत्न करा तुम्ही. खास करून वाचवा ते झाड, पण भाजी देखील करून खा, थोडीशी अगदी चव म्हणून घ्यायला हरकत नाही.
आणि अत्यंत औषधी देखील आहे. खास करून पॅरालिसिस सारख्या रोगांसाठी अत्यंत गुणकारी आहे. याची भाजी डायरेक्ट पानं स्वच्छ धुवायची, बस ही माती असते ती माती काढून टाकायची, बारीक चिरायची. कोकणात मिळते जास्त, कोकण आणि गोवा भागातच तुम्हाला ही भाजी मिळते. देश भागात भाजी मिळणं थोडंसं मुश्किल आहे. त्यांना माहित पण नाही. कोकणात ते पण थोडंसं उगवतं. तेही लोक पान मोठं होतं का एवढं? नाही, एवढंच पाणी जास्तीत जास्त दिसतात ना साईज, एवढंच लास्ट साईजची. ओके ओके. बारीक चिरून भाजी करू शकता. कोकणात खोबरं घालून करतात, आपण तुमच्या हिशोबाने करू शकता. एकदम मस्त लागते. एकदा खाऊन बघाल ना तुम्ही. मी तर रानभाजीचा राजा म्हणतो. या ओके. पाथरी रानभाज्यांची राणी असेल ना तर हा रानभाज्याचा राजा आहे. राजा आहे. तर मित्रांनो, समोर हा वेल जो दिसतो जमिनीवरती पसरलेला, हा आहे शेंडवेल. डायोस्कोरियाची स्पेसीज आहे. तर खास करून याचे जे शेंडे असतात, बारीक कोवळे शेंडे असतात ना, असे आलेले, हा तोडून घेतलेला आहे बघा, इकडून एक अशा पद्धतीने याचे शेंडे भरपूर घ्यायचे आणि याची भाजी बनवायची. ही पण भाजी हलकीशी बुळबुळीत लागते, पण याची टेस्ट मात्र छान आहे. शेंड्यांचीच हो, फक्त शेंड्यांची भाजी करतात. आणि जेव्हा याला फुलं येतील तेव्हा ज्याला तुम्ही मोहर म्हणता ना, त्या मोहर याच्यापासूनच येतो. ही डायोस्कोरिया पेंटाफायलाच आहे. ही समोर जी दिसते आता आपल्याला, ही दिंड्याची रानभाजी आहे. हे पण खास करून कोकणची खासियत आहे. याचे दिंडे म्हणजे हा जो भाग आहे ना, पानाची पण करतात, पण ही जी हा जो भाग दिसतो ना, हा भाग घेतात. जसं आपण शेवग्याची शेंग जरा सोलतो ना, तशा पद्धतीने याचे रेषा रेषा काढल्या जातात आणि त्याची भाजी बनवली जाते. तर बऱ्याचशा त्वचा विकारामध्ये दिंड्याच्या सगळ्या स्पेसीज आपल्याला उपयोगाच्या आहेत. पावसाळ्यात ही मिळते, पुन्हा मिळत नाही.